आज 2001च्या नंतर 2026मध्ये जनगणना चालू झालेली आहे. या जनगणनेमध्ये जो बौद्ध समाज आहे, दुविधा मनस्थितीमध्ये आहे. कारण भारतीय बौद्ध महासभा यांनी की पूर्व आश्रमीची जात महारल्या आणि धर्म बौद्धल्या असं सांगितलेलं आहे. पुन्हा काही अधिकारी आहेत, त्यांनी पण पूर्व आश्रमीची जात महारल्या व धर्म बौद्धल्या. यामुळे समाज द्विधा मनस्थितीमध्ये आहे, गोंधळ माजलेला आहे. काही लोक तर बोलतात नवबौद्ध लिहा. मग आपण नवबौद्ध आहोत का? मुसलमान धर्मांतर केल्यानंतर नव मुसलमान लिहितो का? ख्रिश्चन धर्मानंतर केल्यानंतर नव ख्रिश्चन लिहितो का? बौद्ध धम्मामध्ये नवीन एक जमात तयार केलेली आहे, नवबौद्ध. इतिहास तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या भारत देशाचं इतिहासाचं ज्यांनी वाचन केलेलं असेल त्यांना कळून येईल की भारत देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार कुणी केला असेल तर नागवंशीय लोकांनी केलेला आहे. आर्य आणि अनार्य यांच्या हे एकमेकाचे कट्टर शत्रू होते. आर्यन नागाच्या ज्या तुंबळ लढाया झालेल्या आहेत, त्या लढायामध्ये नाग लोकांचा पराभव झाला. त्यामधून एक अगस्त मुनी नावाचा एक नाग वाचला. त्या नागाचे आपण वंशज आहोत. त्या नागवंशीय लोकांना वर येण्याकरता एका महापुरुषाची गरज होती. ते त्यांना तथागत गौतम बुद्ध भेटले व तथागत गौतम बुद्धाचा धम्माचा प्रसार नागवंशी लोकांनी ह्या भारतामध्ये केलेला आहे. नागपूरच्या आजूबाजूला एक नागवस्ती होती. त्या नागवस्तीवरून नागपूर हे नाव पडलेलं आहे, म्हणजेच नागाची वस्ती. म्हणून आपण नागवंशी आहोत. इसवी सन 4थ्या शतकामध्ये आपल्यावर अस्पृश्यता लादली गेलेली आहे. त्या अगोदर आपण बौद्ध होतो, त्यानंतर आपण नागवंशी आहोत. मग बाबासाहेब आपल्याला हा इतिहास सांगतात. मग आपण नवबौद्ध आहोत का? नवबौद्ध जमात नवीन 2001च्या जनगणनेनंतर भरपूर प्रमाणात तयार झालेली आहे. मग आपण अस्पृश्य आहोत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1951 साली दिल्ली या ठिकाणी सांगितलेलं आहे, एरवी कशानेही तुमची जात जाणार नाही. तुम्हाला जर जात घालवायची असेल, नष्ट करायची असेल, बौद्ध धम्माशिवाय तुमची जात जाणार नाही. मग आपण बौद्ध धम्माला जातीचा धम्म बनवत आहोत का?
बाबासाहेब आंबेडकरांनी 20 वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास केलेला आहे आणि 20 वर्षांनी अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे. तो धम्म आपल्याला जातीचा धर्म बनविण्याकरता बाबासाहेबांनी दिलेला आहे का? बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेब धम्म आणि धर्म यामधील फरक सांगतात. आपण धम्माला धर्म बनवित आहोत, जातीचा धर्म बनवित आहोत. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की जर लोक बुद्ध धम्माचे पालन करणार नाहीत, आचरण करणार नाहीत, त्यासाठी आपल्याला धम्मशासन व्यवस्था निर्माण करावी लागेल. ती आपण आजपर्यंत करू शकलो नाहोत. त्यामुळे जो तो आपल्या परीने धम्माचे पालन करतो, जो तो उठतो पत्रक काढतो की जात मारल्या धर्म बोधल्या. बाबासाहेब म्हणतात की सवलतीसाठी सदान कदा आम्ही अस्पृश्य लावे का? आम्ही मनुष्यत्व प्राप्त करण्यासाठी झगडत आहोत. बाबासाहेब आंबेडकर एक उदाहरण देतात की नद्या जशा समुद्राला मिळतात, समुद्राला मिळाल्यानंतर ते आपलं अस्तित्व विसरतात. तसंच बौद्ध धम्मामध्ये आल्यानंतर आपण बी आपले अस्तित्व विसरतो. आपण कोणत्या जातीचे आहोत. बुद्ध धम्म हा समतावादी आहे, विषमतावादी नाही. म्हणून आपण बुद्ध धम्म घेतल्यानंतर आपली कोणतीही जात राहत नाही. तरी आपण त्या बौद्ध धम्मामध्ये आपण जात निर्माण करीत आहोत. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध धम्माप्रमाणे आचरण केले पाहिजे. मला 5 लोक जरी धम्माचे आचरण करणारे तलवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे भेटले तरी पुष्कळ झाले. म्हणून वामनदादा कर्डक यांनी गाणं लिहिलेलं आहे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे न्यारेच चोक असते. आज आपल्या वाणीत भीम आहे, पण करणीत आपल्या जात भरलेली आहे. बांधवांनो, आपण जात सोडायला तयार नाही. आज लोक डुई डिग्रीवर हात ठेवून चाललेले आहेत. इकडं आम्ही बौद्ध बी आहे म्हणता आणि इकडं महार जात बी लेता. तुम्हाला दोन्ही भूमिका घेऊन चालणार नाही. तुम्ही एका भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. नाहीतर तुम्ही हिंदू महार म्हणून जगा, पण दुपटी भूमिका घेऊ नका. ज्यांना कुणांना की जात महार लिहायची आणि धर्म बौद्ध लिहायच्या त्यांनी कुशारल्या. पण आम्ही आमच्या बापाला स्वतः फसणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फसवणार नाही. आम्ही धर्माच्या कॉलममध्येच बौद्ध लिहिणार, जातीचा कॉलममध्ये काही लिहिणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षाभूमी या ठिकाणी भाषण देताना बाबासाहेबांनी बौद्ध जन हो म्हणजे बौद्धिस्ट शब्द वापरलेला आहे. भाषण देताना तिथं अस्पृश्य किंवा महार हा शब्द वापरलेला नाही. एक सर्व समाजातील लोकांनी हे लक्षात घेणे जरुरीचं आहे. एकोणीसशे 59 साली भैयासाहेब आंबेडकर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी उस्मानाबाद येथे एक सभा होती, त्या सभेमध्ये भैयासाहेबांनी सांगितलेलं आहे की 1961ची जी जनगणना येणार आहे, त्यामध्ये आपण जात लिहायची नाही. बौद्ध धर्मामध्ये जात नाही. आपण बौद्ध आहोत. फक्त धर्मामध्ये बौद्ध लिहा. जातीचा कॉलममध्ये जात लिहायची नाही. बौद्ध धर्मामध्ये जात नाही म्हणून प्रत्येक येणारा जो कारकून जनगणना करण्यासाठी कारकून येणार आहे, त्यांना सांगा. आणि भैयासाहेबांनी जी पहिली निवडणूक आहे, ती पहिली निवडणूक बौद्ध म्हणून निवडणूक लढवलेली आहे, हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. आज आपण बौद्धांचा कायदा, बौद्ध हक्क कायदा तयार करण्यासाठी कुणी ह्या भारतामध्ये तयार पुढे येत नाही, केंद्र सरकारला पाठपुरावा करण्यासाठी. एससी मधले सवलती घेण्यासाठी प्रत्येक अधिकारी पत्रक काढतो, सगळ्या संघटना पुढे येतात, पण बौद्ध धर्माचा कायदा करून आम्हाला सेपरेट प्रतिनिधित्व द्या, यासाठी कुणीही पुढे येत नाही. 1959 साली VC कांबळे हे 9 खासदार निवडून गेले होते. त्यांनी हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला होता, आम्हाला बौद्ध म्हणून सवलती द्या, आम्हाला एससी मधून सवलती नको आहेत. त्या टायमाला कट्टी असो, VC कांबळे, दादासाहेब गायकवाड असे 9 खासदारांनी तिथे प्रश्न उपस्थित केले होते. VC कांबळे शेवटपर्यंत बौद्धांचा कायदा करू म्हणून लढत होते. ते लढले, पण त्यांना आपल्या लोकांनी कुणी साथ दिलेली नाही. कुणीही पुढे येत नाही बौद्धांचा कायदा सेपरेट करा म्हणून. बाबासाहेबाला नको होतं, ज्या बौद्ध धर्मामध्ये जाती नको होत्या, त्या परत पुन्हा जाती इथं निर्माण करीत आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म कशासाठी दिला तुम्हाला? आज जो तो अधिकारी उठतो, पत्रक काढतो, पण ह्यासाठी कुणी पत्रक काढत नाही. बाबासाहेब एका भाषणात म्हणतात की मी जी खडकाळ जमीन होती, त्या खडकाळ जमिनीची एवढी मशागत, 35 वर्षे मशागत केली, तिला 90% पीक चांगले येणार होते, हे बाबासाहेबाला गॅरंटी होती. पण हे पीक बघण्यासाठी मी असेल किंवा नसेल, पण हे जातीचं पीक येईल असं बाबासाहेबाला अपेक्षा नव्हती. ज्याला बाबासाहेबाचा स्वाभिमान आहे, ज्याला बाबासाहेब आपले बाप मानता, त्या प्रत्येक व्यक्तीने विचार करून येणाऱ्या जनगणनेमध्ये विचारपूर्वक जनगणना करावी. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म कशासाठी दिलेला आहे? आज आपले बरेच श्यामदादा गायकवाड असतील, रमेश जीवनी असतील, मिलिंद भवर असतील, असे बरेच साहित्यिक आहेत. यांनी सांगितलेले आहे की जातीच्या कॉलममध्ये जात लिहू नका, बौद्ध म्हणून फक्त धर्मामध्ये नोंद करा. स्वतः फसू नका, बाबासाहेबाला फसवू नका. आज आपली लोक म्हणतात की जात मारल्या, धर्म बौद्धल्या, आपलं प्रतिनिधित्व जाईल. राखीव जागा जातील, शैक्षणिक नोकरीमधलं आरक्षण जाईल, जागा कमी होतील,
पण ज्या राखीव जागा होत्या त्या राखीव जागा 10 वर्षाकरता होत्या. बाबासाहेबाला राखीव जागा नको होत्या. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्या बदल्यात आपल्याला राखीव जागा दिलेली आहे. त्या राखीव जागांमधून जेवढेही प्रतिनिधी निवडून जातात ते बौद्धांच्या हक्कासाठी भांडतात का? व त्यांनी आजपर्यंत संसदेमध्ये बौद्धांचा कायदा पास करा म्हणून कुणी आवाज उठवला का? म्हणून बाबासाहेबाला राखीव जागा नव्या होत्या. काँग्रेसनी त्या काळामध्ये आपल्या फायद्यासाठी राखीव जागा वाढविल्या. 10 वर्षांनी प्रत्येक 10 वर्षांनी राखीव जागा वाढवत गेली. कारण जो ज्या पक्षाकडून निवडून जातो तो त्या पक्षाचंच ऐकतो. आपले मत मांडित नाहीत समाजाच्या फायद्याकरता. हे बाबासाहेबाला माहीत होतं. म्हणून बाबासाहेबांनी राखीव जागा नको 10 वर्षाकरता बाबासाहेबांनी ठेवल्या होत्या. आज एकही खासदार त्या ठिकाणी बौद्धांचा कायदा करा म्हणून मागणी करत नाही. फक्त BC खांबळे, दादासाहेब गायकवाड, कट्टी, शर्मा या लोकांनी 9 खासदारांनी तिथं आवाज उठवला होता. आज आपण 70 वर्ष झाली. 70 वर्षामध्ये बौद्धांचा कायदा बनवू शकलो नाही. आपण SC मधल्या सवलती घेत आहोत. म्हणजे हे दुःखाची बाब आहे. कोणत्याही नेत्याला राजकीय फायदे घ्यायचे आहेत. धम्माबद्दल कुणालाही आस्था नाही कोणत्याही नेत्याला. म्हणून जर 10 वर्षाला समाजामध्ये जनगणनेमध्ये काय करावं हा गोंधळ निर्माण होतो. जे बाबासाहेबाला वाचत असतील, वाचक असतील ते जरूर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म कशासाठी दिला, आपण नोंद काही करावी हे स्वाभिमानाने करतील. म्हणून येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही स्वाभिमानाने धर्म बौद्ध लिहू. जातीच्या कॉलममध्ये जात लिहिणार नाही. परत एकदा सांगतो की ज्यांना कुणाला जात द्यायची आहे त्यांनी महार जात कुशार लिहावी व धर्म बौद्ध लिहावे. आमचं काही म्हणणं नाही. पण आम्ही आमच्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही पालन करणार. नमो बुद्धाय. जय भीम.